नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. श्रीलंकेचे पंतप्रधान रणील विक्रमसिंघे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारतासोबत आर्थिक सहकार्य बळकट करण्यावर भर. भारत अर्मेनिया दरम्यान सांस्कृतिक, युवा आणि अवकाश विषयक 3 महत्त्वपूर्ण करार. भारतीय चित्रपटसृष्टीला चित्रीकरणासाठी अर्मेनियाचं निमंत्रण. दिल्लीतल्या 3 महानगरपालिका निवडणुकींच्या 270 जागांसाठी मतमोजणी सुरू. खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या डाळीची राज्य सरकार करणार खरेदी. आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तर संघर्ष यात्रेनंतर मंत्रालयाला घेराव घालू. विरोधी पक्षांचा सरकारला इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. श्रीलंकेचे पंतप्रधान रणील विक्रमसिंघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विक्रमसिंघे भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. भारताशी आर्थिक सहकार्य बळकट करण्याची श्रीलंकेची इच्छा आहे असं विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेतल्या त्रिंकोमाली बंदराच्या विकासासंदर्भात या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बंदरातल्या विकासामध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक, LNG ऊर्जा प्रकल्प आणि टर्मिनलची उभारणी, कोलंबो बंदराला पाईप गॅसचा पुरवठा आणि श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये महामार्ग आणि रेल्वे प्रकल्प अशा मुद्द्यांचा समावेश असलेला एक सामंजस्य करार करण्याचं श्रीलंकेनं प्रस्तावित केलं आहे. आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करार आणि दोन्ही देशांच्या मच्छीमारांचा मुद्दा या विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे. भारत आणि अर्मेनिया यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांना चालना देणारे 3 महत्त्वाचे करार उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अर्मेनिया दौऱ्यात करण्यात आले. सांस्कृतिक सहकार्य, युवक व्यवहार आणि अंतराळाचा शांततापूर्ण उद्देशानं वापर या क्षेत्रातले हे करार आहेत. हमीद अन्सारी यांनी काल अर्मेनियाच्या वरिष्ठ नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या 2 देशातल्या संबंधांच्या रौप्य महोत्सवी वर्षात हे संबंध अधिक बळकट करण्याचा भारताचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. अन्सारी यांनी अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष सर्ज सर्गस्यान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वतीनं भारत भेटीचं निमंत्रण दिलंय, तर अर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री एडवर्ड नेल्बांदियन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना अर्मेनिया भेटीचं निमंत्रण दिलं आहे. अवकाशाच्या शांततापूर्ण वापरासाठी भारत अर्मेनियाला उपग्रह निर्मितीमध्ये मदत करणार आहे. तसंच शेती आणि इतर कामांमध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षणही देणार आहे. दिल्लीतल्या 3 महानगरपालिकांच्या 270 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत आहे. या निवडणुकीसाठी रविवारी 54% मतदान झालं होतं. 2 मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघात मतदान झालेलं नव्हतं. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याचं आणि आम आदमी पक्षाचा पराभव होणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. 2012च्या निवडणुकीत भाजपनं 138 जागा जिंकल्या होत्या. राज्यातल्या खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मंत्रालयात तुरीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे 7 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तूर खरेदी संदर्भात झालेल्या नोंदणीची पडताळणी करण्यात येणार असून त्यात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी साधारणपणे आपला माल मार्च महिन्यात केंद्रांवर आणतात, त्यामुळे सध्या व्यापारीच शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रांवर माल आणतायत का अशी शंका व्यक्त होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जिन्होंने बड़े पैमाने पर, बड़े नंबर में ज्यादा तूर ये दी है, ऐसे लोग, ये किसान है या व्यापारी है, ये चेक करने के लिए हमारे पास सैटेलाइट इमेजरी उपलब्ध है. उस सैटेलाइट इमेजरी का वेरिफिकेशन करके जिन्होंने बड़े पैमाने पर तूर दी होंगी उनके खेती में सच में उतनी फसल थी कि नहीं, इसको भी वेरीफाई किया जाएगा. राज्य की सरकार पूरे तरीके से किसानों के पीछे खड़ी है. उर्वरित तूर खरेदीसाठी राज्य सरकार तब्बल 1,000 कोटी रुपयांची व्यवस्था करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात एकूण 11 लाख टन तूर खरेदी नाफेडकडून झाली असून एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी या मुख्य मागणीसाठी विरोधी पक्षानं काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला काल कोल्हापुरात सुरुवात झाली। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला प्रारंभ झाला। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आला। सातबारा कोरा झाल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही असा निर्धार विखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत कर्जमुक्तीचा ठराव मोठ्या संख्येनं करून ते शासनाकडे पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं। काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेनंतरही कर्जमाफी दिली नाही तर मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे। कोल्हापुरात संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते। संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा कालपासून कोल्हापुरातून सुरू झाला। यूपीएचं सरकार असताना 72,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती। सध्याचं भाजपाचं सरकार उद्योजकांचं कर्ज माफ करतं, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही असा आरोप तटकरे यांनी केला। ही संघर्ष यात्रा कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही, तर हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। आगामी अधिवेशनात सरकारला वठणीवर आणू असा इशारा चव्हाण यांनी दिला। यावेळी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी मूल्य साखळी विकसित करणं गरजेचं आहे आणि सरकारचं त्याला प्राधान्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मुंबईत आयोजित नाबार्डच्या बैठकीत ते बोलत होते। शेतमाल व्यवस्थापन आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी सरकार गेल्या 2 वर्षांपासून काम करत आहे। सध्या तुरीचा प्रश्न निर्माण झालाय। तुरीचा दीर्घकाळ साठा शक्य नाही आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाही नाही। त्यामुळे मूल्यसाखळीमार्फत तूर विकली जाईल अशी व्यवस्था करायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले। जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा नसणं ही शेतीपुढची मोठी समस्या आहे। सिंचन ही कृषी क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आहे, त्यामुळे गेल्या 2 वर्षात सरकारनं यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं। वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच अनुषंगिक इतर विधेयकं मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे। येत्या 17, 18 आणि 19 मे रोजी हे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातल्या मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून गाळ मिश्रित वाळू रेती निष्कासनाबाबतचं धोरणही बैठकीत निश्चित करण्यात आलं। राज्य सरकारनं नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी भागात येत्या 30 एप्रिलला महाआरोग्य शिबिर आयोजित केलंय अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नंदुरबार इथलं एकही रुग्णालय अद्याप राजीव गांधी योजनांशी जोडलं गेलेलं नाही, त्यामुळे तिथल्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नंदुरबारची निवड केली आहे असं ते म्हणाले। नेत्र, हृदय, मेंदूचे विकार, बालरोग, त्वचारोग, मनोविकार, श्वासविकार, ग्रंथींचे विकार, कर्करोग अशा आजारांवर या शिबिरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातील। हे महाआरोग्य शिबिर जागतिक विक्रम ठरू शकतो असंही महाजन म्हणाले। जळगाव इथं वैद्यकीय, दंतवैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार महाविद्यालय स्थापन करून एक मेडिकल हब तयार केलं जाईल असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं। उन्हाळ्याची सुट्टी लागली की शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक संस्थांकडून विविध उपक्रम राबवले जातात। रायगड जिल्ह्यातही महाड शहरात गेली 23 वर्ष पुस्तक बाग हा आगळावेगळा उपक्रम राबवला जातोय, त्याचा हा वृत्तांत। बदलत्या जीवनशैलीबरोबर वाचन संस्कृती लोप पावतीये अशी ओरड ऐकायला येते। मात्र महाड शहरातली रंगसुगंध संस्था मुरा करवा वाचनालयाच्या वतीनं गेली 23 वर्ष पुस्तक बागेचा उपक्रम राबवतीये। इथं कोणती फी नाही की शिस्तीचा बडगा नाही, ना कोणी शिक्षक, तरी इथं मुलांना स्वयंशिस्त लागते। सकाळी निसर्ग भ्रमंती, दुपारी पथनाट्य, नृत्य, त्याचबरोबर मार्गदर्शन असे कार्यक्रम सुरू असतात। या उपक्रमांच्या जोडीनं मनमोकळेपणानं पुस्तक वाचनाचा छंद मुलांना लागलाय। काही आम्हाला गोष्टी सांगायला येतात,
तर काही लोक आपलं वक्तव्य सादर करतात आणि गाणी म्हणून आमचा आनंद द्विगुणित करतात. काही मुलं इथे आल्यावर पुस्तकं वाचतात, तर आपला जो आनंद आहे तो खेळातनं द्विगुणित करतात. तर इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला जो आपला आनंद असतो तो मोठेपणी नेहमीच आठवत राहील. आतापर्यंत मी 2 पुस्तकं वाचून पूर्ण केलेली आहेत. आता शाळा सुट्टी म्हणजे शाळा संपल्यानंतर सगळ्यांना सुट्टी लागते, मग कोणीही कोणाला भेटत नाही. मग पुस्तक बागेमुळे आम्ही परत एकदा एकत्र होतो. आम्ही म्हणजे असं 2 महिने कुठे लांब जात नाही, असं वाटतं की ही पण आमची शाळाच आहे. आम्हाला खूप आनंद होतो. पुस्तक बागेच्या निमित्तानं काही नाट्य कलावंतही या मुलांबरोबर रमतात. ब्लॉग संस्कृतीमध्ये ब्लॉग झालेल्या मुलांचं मन पुस्तकबागेच्या निमित्ताने असं एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दौडताना दिसतं. त्या ठिकाणी ओरडणारं कोण नाही, पण त्यांनी ओरडावं ही अपेक्षा आमची नक्कीच आहे. कारण की त्यांच्या अंतर्मनात जो आवाज जो दबलेला आहे तो कुठेतरी बाहेर यावा आणि मुक्त असत्या मुलांनी पुढच्या जीवनामध्ये जागावा, आमचा प्रमुख हेतू आहे. उन्हाळी शिबिरांचा पेव फुटलेला असताना वाचन संस्कृती जपणारे अशा प्रकारचे उपक्रम मुलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणारे आहेत. यंदाच्या मास्टर दीनानाथ पुरस्कारानं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना गौरवण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, क्रीडा क्षेत्रातल्या योगदानासाठी माजी कर्णधार कपिल देव, दंगल चित्रपटासाठी अभिनेता आमिर खान यांचा सन्मान करण्यात आला. तसंच संगीत क्षेत्रातल्या कामगिरीसाठी युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती, अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या निर्मितीसाठी अभिनेता सुनील बर्वे यांनाही पुरस्कार देण्यात आला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मान्यवरांना मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कला, क्रीडा, नाटक, चित्रपट, समाजसेवा आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. 1,01,001 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा तालीम संघाच्या वतीनं 2 दिवसीय जिल्हा चषक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. काल या स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत 14 ते 50 वयोगटातले 270 पुरुष आणि 110 महिला स्पर्धक सहभागी झाले. वजन आणि वय याप्रमाणे वेगवेगळ्या 17 गटात या स्पर्धा झाल्या. हवामान. कोकणात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारतासोबत आर्थिक सहकार्य बळकट करण्यावर भर. भारत अर्मेनिया दरम्यान सांस्कृतिक, युवा आणि अवकाश विषयक 3 महत्त्वपूर्ण करार. भारतीय चित्रपटसृष्टीला चित्रीकरणासाठी अर्मेनियाचं निमंत्रण. दिल्लीतल्या 3 महानगरपालिका निवडणुकीच्या 270 जागांसाठी मतमोजणी सुरू. खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या डाळीची राज्य सरकार करणार खरेदी. आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तर संघर्ष यात्रेनंतर मंत्रालयाला घेराव घालू, विरोधी पक्षांचा सरकारला इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.